लाडकी बहीण योजना आणली, किती आमच्यावर टीका केली। आज देखील हेच मीडियावाले सांगतात ही योजना बंद होणार, ती योजना बंद होणार। अरे ते राज्य सरकार ठरवेल ना, तुम्हाला कोणी अधिकार दिलाय? त्याच्यामध्ये मी अर्थसंकल्प मार्चच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सादर करणार आहे ना, त्यावेळेस राज्याचा आर्थिक शिस्त, आर्थिक घडी बसवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचलतोय। आज माझ्या लाडक्या बहिणी इथं बसल्यात, मला या सभेच्या निमित्तानं सांगायचंय, कालच मी इथं परतूर मंठ्याला येत असताना 3,500 कोटी रुपयाच्या चेकवर सही केली। 8 दिवसात माझ्या बहिणींना पैसे मिळणार आहेत, फेब्रुवारीचे पैसे मिळणार आहेत। आम्ही शब्दाचे पक्के आहोत, दिलेला शब्द पाळणारी लोक आहोत, परंतु दिलेल्या योजनांचा फायदा पण तुम्ही नीट उचलला पाहिजे। 1 रुपयामध्ये पीक विम्याची योजना आणली, का आणली? माझ्या शेतकऱ्याला ती परवडावी, परंतु त्याच्यामध्ये किती चुकीचे प्रकार केले। काहींनी गायरानं स्वतःची दाखवली, देवस्थानच्या जमिनी स्वतःच्या दाखवल्या, पिकं दाखवली। अरे असलं जर तुम्ही चुका करायला लागला तर ते पाप कुठे फेडाल? वर गेला तरी परमेश्वर तुम्हाला माफ करणार नाही। तुम्ही नियमाने वागा ना, तुमचा अधिकार आहे। तुमच्यावर अन्याय झाला, जरूर तो अन्यायाला त्या ठिकाणी वाचा फोडण्याचं काम, दाद मागण्याचं काम तुम्ही करा। तो घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला दिलेला अधिकार आहे, त्याचा आम्हालाही आदर आहे, तुम्हालाही आदर आहे, आणि त्याच रस्त्याने आम्ही पुढे चाललोय। परंतु कुठेतरी एखादी चांगली योजना आणायची आणि ती ज्या घटकाकरता आणलेली आहे त्या घटकाला त्याचा फायदा होण्याच्या ऐवजी ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांनी त्याचा फायदा घेणं हे बरोबर नाहीये। हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि त्याच्यातून आम्ही पुढे चाललोय। नमस्कार, स्वागत आहे तुमचा तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो तुम्ही सगळे बढिया असाल। ज्या प्रकारे तुम्ही जे व्हिडिओ आहे ते तुम्ही बघितलेला आहे, त्यामध्ये अजित पवार दादा यांनी सांगितलेली जी माहिती आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे। अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकन प्रेस करा। यामध्ये जे हे पत्र, हे जे पेपरमध्ये हे जे जाहिरात प्रसिद्ध झालेली, यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार दादा यांनी काय म्हटलंय हे सुद्धा तुम्ही जाणून घ्या। लाडकी बहीण योजना आठवड्याभरात लाडक्या बहिणींना मिळणार 8वा हप्ता, अजित पवारांची माहिती असे इथे दिलेले आहे। त्याचबरोबर ही प्रसिद्ध झालेली आहे, फेब्रुवारी 15, 2025ला ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। त्याचबरोबर इथे तुम्ही बघू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळाले, त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून येणारा हप्ता नियमितपणे लाडक्या बहिणीच्या खात्यात जाणे ही मोठी जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारवर आहे। परंतु गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेसंदर्भात समोर येत असलेल्या विविध बातम्यांमुळे मोठा संभ्रम निर्माण होऊन लागला आहे। त्यातच 5 लाख अपात्र महिलांना, इथे बघू शकता 5 लाख अपात्र महिलांना या योजनेतून वगळण्यात आल्याची माहिती काही दिवसांपूर्वी राज्याच्या महिला आणि बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली होती। पण आता या योजनेबाबत एक आनंदाची बातमी समोर आली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे। यानंतर तुम्ही बघू शकता, जालना जिल्ह्यातील परतूरधील काँग्रेसचे माजी आमदार सुरेश जेथलिया यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश झालेला आहे। त्यावेळी ते या कार्यक्रमात बोलले होते। यावेळी लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्ता कधी जमा होणार असे उपमुख्यमंत्री साहेबांना यांनी विचारले होते। याची माहिती देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की महिलांचे प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। लाडकी बहीण योजनेवरून आमच्यावर टीका केली जात आहे। ही योजना बंद होणार असे सांगितले जात आहे, पण येत्या आठवड्यात
लाडकी बहिणींना पैसे मिळणार आहेत. ही आनंदाची बातमी आहे. कालच मी 3,500 कोटी रुपयांच्या चेकवर सही केलेला आहे, अशा तुमच्या उपमुख्यमंत्री तुमचे जे भाऊ आहेत त्यांनी असं सांगितले आहे. त्याचबरोबर तुम्ही इथे बघू शकता, त्यामुळे येत्या आठवड्यात लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे आता लवकरच लाडक्या बहिणीच्या खात्यात 8वा हप्ता जमा होणार आहे. म्हणजे हा जो महिना आहे तो 28 फेब्रुवारीचा आहे. तर तुम्हाला पुढच्या हप्त्यामध्ये येणाऱ्या हप्त्यामध्ये तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या अकाउंटमध्ये जे पैसे आहेत ते येणे चालू होतील. त्याचबरोबर महत्त्वाची बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी राज्याच्या महिला आणि बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांकडून 5 लाख अपात्र महिलांची नावे योजनेतून वगळल्याची माहिती देण्यात आली होती. या 5 लाख महिलांना विविध कारणांमुळे अपात्र घोषित करण्यात आले असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले. राज्याच्या महिला आणि बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या डिसेंबर 24मध्ये 2.46 कोटी होती, ती आता 2.41 कोटीवर आली आहे. या 5 लाख महिलांमधील 1.5 लाख महिला या 65 वर्षापेक्षा जास्त वयाचे आहेत. त्यानंतर तुम्ही बघू शकता आणि 1.6 लाख महिलांकडे 4 चाकी वाहन आहेत किंवा त्या नमो शेतकरी योजना किंवा अन्य काही सरकारी योजनासुद्धा लाभार्थी आहेत. म्हणून यांना हे 5 लाख महिला होते त्यांना ह्या योजनेतून वगळण्यात आलेले आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता 2.3 लाख महिला या संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत आधीच अनुदान घेत होत्या. सरकारने पात्र महिलांच्या कागदपत्रांची छाननी केल्यानंतर ही माहिती समोर आली आणि पहिल्याच फेरीत 5 लाख लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आले आहे. हे तुम्ही बघू शकता. यामध्ये ह्या पेपरमध्ये ही जाहिरात छपलेली आहे आणि 5 लाख महिलांना यांनी अपात्र घोषित केलेलं आहे. ते वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही बघू शकता लाभ घेत होते, वेगवेगळ्या स्कीमचा जे लाभ घेत होते. यामध्ये अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तुम्हाला कोणत्याही प्रकारची जी काही क्वेरीज असतील तर मला कमेंट करा. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तुमची सगळी जे आहे तुम्हाला कोणतेही क्वेरीज असतील त्याच्या सगळ्याचं उत्तर मी देणार. तर चला भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही जर पात्र असाल आणि तुम्हाला कोणत्याही कारणासह तुमचे पैसे आलेले नाही तर तुम्ही ladkibahin.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही अप्लाय करून तुमची तक्रार करू शकता. तिथे तुम्ही त्यानंतर तुम्हाला ते जे पैसे ज्या महिन्याचे पैसे आले नाही ते महिन्याचे सुद्धा पैसे तुमच्या अकाउंटमध्ये येतील. तर चला आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. जय भारत.